किती केले तर प्रपंच संसार मोठा आहे. त्यासाठी एक विद्वान म्हणतो, समाधी करणारा एक जण तिची बायको दुसऱ्याची दोन्ही भांडी काढणं वगैरे व्यवहार करत होती. तो मार्केट यार्डमध्ये समाधी करत होता. ती भांडी धुण्याचं काम करत, पैसे धुण्याचं काम करत होती. अशा तो त्यांच्या पोटी एक आपत्ती जन्माला आला. आपत्ती जन्माला येतं त्यावेळी छोटी आल्यानंतर स्वतःपेक्षा आनंद जास्त असतो. कारण वेगळं वाटतो आपण लोकांना मुलगी झाल्यानंतर दिली वाटतो. एक मुलगा जन्माला आला. पोटाला चिमटा घेऊन तिने लहानाचा मोठा करताना एकच येत होती, माझ्या मुलाला काहीतरी करिअर करावं हे असे आठवण जेव्हा तिने हमाली करता मिळणार पैशाचं गाठवण इकडे भांडी घासता पैसे पुसता आपल्या पोटाच्या चिंता करून पोट चांगले शिक्षण झालं. प्राथमिक शिक्षण झालं, माध्यमिक झालं, कॉलेज झालं, MBBS ला त्या ठिकाणी ऍडमिशन झालं. MBBS चा पूर्ण होत आले. शेवटचा पेपर होता. पेपर झाला आणि तिकडून त्याने आईला फोन केला, आई तुझा मुलगा उद्या डॉक्टर म्हणून लढा येत आहे. आईची आईचा तिकडे माझ्या आत्मा म्हणजे ईश्वर आई माझी गर्दी तर स्वागताची नाही,
बघतो त्या व्यक्तींना पुढे जात वाट झाला तर आई पुढे आई म्हणून अंबाचा संसार आहे तुम्ही काही करा या संसारामध्ये सुख आहे संसाराला आध्यात्मिकाची या वारकरी संतांनी संतांचे विचार या झाशीची राणी जिथं जर वयाच्या 7व्या वर्षी लग्न झालं 16 वर्षी अपत्य झालं 17 वर्षी अपत्य मेलं 19व्या वर्षी नवरा मेला वयाच्या 22व्या वर्षी झाशीची राणी लढता मेली आज ही जी पुस्तकाच्या आधारावर मराठी व्यक्तिरूपी उराळे अशी झाशीची राणी दुसरं भगतसिंग वय लग्नाचं वय झालेलं औने पहिल्या सुरुवात झाली औने बघायला गेले औने बसले आईने 50 रुपये घेतले आईने 50 रुपये भगतसिंग जवळ दिले आणि बाजारातून काहीतरी आणायला सांगितलं ते 50 रुपये घेऊन जाता त्याच्या विचार डोक्याला मी तर देशासाठी जगणार आहे हे जर 50 रुपयाचं जर मी बाजार खरेदी केला ते साहित्य घरी घेऊन गेलो आणि जर माझ्या आयुष्यामध्ये बाह्य ना मला जीवन उद्ध्वस्त करायचं नाही मला देशासाठी जगायचं आहे आणि हाच त्या व्यक्तीने 50 रुपयाचे बॉम्ब खरेदी तयार केले ते बॉम्ब इंग्रजांची सत्ता होती ते बॉम्ब खरेदी घेतले इंग्रजांची सत्ताची कार्यशाळा होती त्या कार्यशाळेवर ते बॉम्ब टाकले आज इंग्रजांच्या दृष्टिकोनातून बॉम्ब टाकणे म्हणजे ते चित्र भगतसिंगला पकडले गेलं 20 असणारा 20-22 वर्षाचा असणारा त्याला 20व्या वर्षी फाशी देण्याचं ठरलं आज ही जर घटना ज्या आईला कळाली तेव्हा आई कुटुंब सर्व भगतसिंगाच्या दोघांमध्ये भेटायचे आपला मुलगा गळीच्या आत असल्यानंतर त्या आईची काय अवस्था झाली असेल डोळ्यातून नळा आले भगतसिंग आत होता बाहेर आले भगतसिंग मी तुला काय करायला सांगितलं तू काय करून बसला आई रडू नको तुझा मुलगा देशासाठी अर्पण होणार आहे रडू नको आई ती आई लागली आई हंबडा फोडला लागली तेव्हा भगतसिंग समजून काढण्याचा प्रयत्न करा तेव्हा आई म्हणजे भगतसिंग तुला रडू नको म्हणायचा अधिकार नाही कारण तू कोणाची आई झाला नाही कुणाचा बाप झाला नाही जो जन्म देतो त्यालाच पुन्हा बदल करतं तुला रडू नको म्हणायचा अधिकार नाही कशी जर समजून काढली 20वा दिवस उजाडला उजाडला अशी शिक्षा देण्याशिवाय सर्व उद्या मला माहित आहे पण ज्यावेळी 40 रोटीचे पुस्तक वाचत होता ते क्रांतीवीरांचं पुस्तक वाचत होता आज जर भगतसिंग 90 वर्ष 100 वर्ष झाला असता तर आज राहिला असता का आज 12 रुपये तसं ही जीवनाचं कळायला पाहिजे
बल पाहिजे आणि चौथं नैतिक बल पाहिजे. या चार गोष्टी ज्याला साध्य केले त्याला आकाश निर्णय आकाशवाणीची आम्हाला गोष्टी आहे. जेव्हा शारीरिक बल एखादा अपंग आहे तेव्हा इच्छा असते की देवाला जातो करतो, पण त्यावेळेस कधी आयसी मध्ये असते दवाखान्यात अडचण असते तेव्हा माणसाला किंमत कळली की काय कर देवा मला त्यातनं बरं कर, मी तुझ्यासाठी भाव घेतो. जे शरीर आहे ते चांगलं पाहिजे. 10 इंद्रिय आहेत त्या 10 इंद्रियापैकी एखादा जरी समजा काय झाला तरी आपण आजारी पडतो. म्हणजे जीवनामध्ये सार्थक काय नाही. किंवा असणारं शरीर ते चांगलं राखण्यासाठी व्यायाम वगैरे केला पाहिजे. म्हणजे शारीरिक बळ चांगलं पाहिजे ते सर्वांना कळालेलं आहे. दुसरं बौद्धिक बळ. ते बौद्धिक बळ मध्ये कसं आहे बुद्धी आहे. जन्माला मोठा लहानाचा मोठा झाला बुद्धी चालत नाही. आपण काय म्हणतो मंदबुद्धीचा आहे, काय स्वभाव वाढलाय असं काय तर म्हणतो, पण त्याला बुद्धी नाही. म्हणजे बुद्धी ही पाहिजे, पण जेव्हा बुद्धी पाहिजे तेव्हा त्या बुद्धीमध्ये सगळ्यात महत्वाचे 4 मेन विभाग आहेत. एक त्या बुद्धी चांगली आहे पण अज्ञान आहे, आळस आहे, गर्व आहे आणि नैतिकता नाही. काय उपयोग आहे का? त्यासाठी पहिल्यांदा अज्ञान. झोपलेला माणूस हाक मारता येतो, हाक मारला की चांगला जातो, पण श्वास काढायला माणसाला होत नाही. आपल्या अज्ञानपणाचा कुठे वापर करू नाही. मला तर लवकर संपवायचं तर शॉर्टकट घेतोय. दुसरं आळस. एक काम सांगितलं की एखाद्या दुसरा सांगते दुसरा तिसरा सांगते कामामध्ये कुठल्याही कामामध्ये आळस करायचा. गर्व. गर्व आपली रावणाला लंका सुद्धा गेली. आणि दुसरं चौथं महत्वाचं नैतिक बळ. नैतिक म्हणजे काय? थोडक्यात 4 परिवार. कारण अंगाला लागलेला डाग, कपड्याला लागलेला डाग म्हणतोय, पण नैतिकतेला लागलेला डाग कधी बोलता येत नाही. कारण कपड्याचा साबण आधुनिक निघालाय, कसलाही डाग लागू तो धुयाचा साबण निघालाय, पण कलंकित झालेला माणसाचा डाग पुण्याचा कुठे निघालेला नाही. एक राजा असतो, तो शिकारीला गेल्यानंतर त्या जंगलामध्ये एक राजहंस पक्षी आणि एक कावळा, दोस्ती कुणाशी करावी, संगत कुणाची असावी यासाठी सांगतोय. त्या राजहंस पक्षाला कावळ्यानं निमंत्रित केलं, पण राजहंस पक्षी काय म्हणला, तो माझ्या घरी आधी ये. कावळा गेला राजहंस पक्षाच्या घरी गेला, मस्तपैकी चहा पिऊन गेला, आधी काय दर्शन करायचं. शेवटी राजहंस राजाचा आहे पाहुण्यात झाला, पण राजहंस पक्षाला कावळ्यानं आधीच सांगितलं होतं की आमच्या घरी ये. त्यामुळे निमंत्रण दिलं, त्यांचं निमंत्रण स्वीकारलं, पण राजहंस पक्षी कावळ्याच्या घरी आला. आता कावळ्याचा जन्माची गोष्ट किती लहान. आता राजहंस पक्षी आपल्या घरी आल्यानंतर त्या कावळ्यानं बरोबर त्या राजहंस पक्षाला जागा दिली आणि तिची धावपळ चालू झाली. तेव्हा दरम्यान मागाशी जे म्हणतो की राजा जंगलात गेला, ते शिकार करून कंटाळला होता आणि त्या झाडाच्या खाली बोलला डोकं उठला, डोकं देऊन झोपला होता. बरोबर कावळा काय करत असताना तिने केली निष्ठा आणि ती पडली बरोबर राजाच्या गालावर. आता राजाच्या गालावर निष्ठा पडला. राजा काय बसणार काय, ते शिकारीला गेला म्हणजे काय त्याच्या बंदूक, त्या रागापोटी त्याने बंदूक वर घेतली आणि बंदुकीचा गोळी म्हणून मारली. ती लागली कोणाला, त्या पक्षाच्या राजावर पक्षाला लागली. राजा पक्षी वर खाली बरोबर पडला. तेव्हा राजा म्हणला तू इकडे कसा काय, राजा म्हणला तू कसा काय. तेव्हा झालेली घटना सांगितली. संगत कोणाची होती, आज संगतीमुळं हे घडलं. तसं जीवनामध्ये संगत महत्वाची आहे आणि संगतच पंगत चांगली असेल तर 100% जे जे आयुष्यामध्ये नुकसान होतं ते फक्त संगतीमुळे. आयुष्यामध्ये फक्त 4 गोष्टी मिळवा. शारीरिक बल आहे ते सांभाळा, बौद्धिक बल आहे त्याचा चांगला वापर करा, आध्यात्मिक मिळालेलं ज्ञान आध्यात्मिक मिळाले होय. कारण शेवटी 2 कीर्तन चालू द्या. एक मुलगी सांगत होती विज्ञान किती श्रेष्ठ आहे, एक मुलगी सांगत होती आध्यात्मिक किती श्रेष्ठ आहे. त्या दोघी बहिणी होत्या. 2 तासाचे कीर्तन सोबत आलं. शेवटच्या 5व्या मिनिटामध्ये सांगितलं अध्यात्म म्हणजे आई आहे, विज्ञान म्हणजे बाळ आहे. बाळाला आईचं नातं शेवटी समजावून सांगितलं. तसं आज बाळाची संस्काराची गरज आहे. हे सांगत असताना शॉर्टकट मध्ये घेत असताना काही गोष्टींमध्ये थोडंसं वाटतंय तुम्हाला रनिंग मध्ये, पण मीच दुसऱ्याची काल परवाची कीर्तन झाली
मी कीर्तन बरोबर 8 ला 5 मिनिटे कमी असताना जाऊन पण करा म्हणून सांगितले. मला कोण 100% पण करा म्हणून सांगणार नाही, पण जो दुसऱ्याला सांगतो त्याला स्वतः स्वातंत्र्य असं योगायोगाने आपण पुढे कीर्तन अजून दिंडीमध्ये जी कीर्तनकार त्यांची सर्वांची कीर्तन ठेवणार आहे. किंवा जीवनामध्ये हित कळायचं असेल तर चांगले संगत करा, चांगल्या माणसाची बाजू मोठं ठेवा, आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करा. आणि हे करत असताना त्यामध्ये आपले हित जळत असते, मुलगा असू दे मुलगी असू दे, देवाला सुद्धा आनंद वाटला. आणि हे करण्यासाठी गीता भागवत सर्वांना अखंड चिंतन विठोबाचे म्हणजे काय करायचं नक्की. कलकत्त्यामध्ये नामांकित वकील त्याची बायको, त्याची 2 नावं शारदादेवी आणि भुवनेश्वर. संपत्ती होती, सुखशांती सगळं समाधान होतं, पण पोटी संतान नव्हतं. ज्यावेळी पोटी संतान नव्हतं त्यावेळी त्याच दरम्यान ब्राह्मण त्यावेळी आला आणि ब्राह्मणानं त्यावेळी त्यांच्यामध्ये जी काय असतं ती शेवटी विज्ञान म्हणतो